महाराज की जय। नैमिषारण्यामध्ये सूतजी महाराज विराजमान झालेले आहेत। 88,000 शौनकादी ऋषी सूतजी महाराजांसमोर बसलेले आहेत। शौनकांनी कथा ऐकण्याची आपली जिज्ञासा सूतजी महाराजांसमोर प्रगट केलेली आहे। तुम्ही आम्हाला कथा वर्णन करून सांगा अशी प्रार्थना केली। तुम्ही मी सुद्धा भाग्यवान आहोत की पुन्हा एक वेळेला आपण हरिकथा किंवा आई भगवतीची कथा चरित्र श्रवण करण्यासाठी या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत। असंही झालं असेल की ज्या वेळेला काही भक्तांना पुन्हा ठाकरे नगरामध्ये बॅनर लागलेले दिसले असतील, असंही होऊ शकतं। आत्ताच तर कथा झाली, आत्ता झाली ना हो, पुन्हा लगेच मंडपही तोच आहे, सगळे श्रोतेगण सगळे परिसरातले भाविकही तेच आहेत। बरं तेच का असनात, इथले म्हणतील आम्हाला कुठं हे सगळं सोडून जायचं, पण हा बाबा पुन्हा तोच धरून आणला म्हटले तुम्ही। तो दुसरा असता तर गोष्ट वेगळी होती, परंतु पूर्वसत्रामध्ये सुद्धा सुरुवात करताना हे ऐकलं की खरंच भाविकांचं कौतुक आहे, महिला वर्गाचं कौतुक आहे विशेष। कारण आपल्याला पुन्हा एक वेळेला कथा श्रवण करण्याची इच्छा झालेली आहे। देवी भागवताच्या महात्म्याला ज्या वेळेला सूतजी महाराजांनी सुरुवात केली त्यावेळेला एक श्लोक गायन केला। त्या श्लोकाचा भाव असा आहे की या जगामध्ये कान नसलेला सर्प आहे। सर्प ज्याला कान नसतात असं वर्णन केलं, त्याला कान नाहीत, पण सुमधुर संगीत जर का वादन सुरू झालं तर तो डोलायला लागतो। कान नसलेले सर्पासारखे प्राणी सुद्धा सुमधुर संगीत नाद ऐकून जर का त्याच्यामध्ये लुब्ध होत आहेत, त्याला त्याच्यामधून प्राप्त होणारं ते संगीत सुख आहे, नादाचं सुख आहे, तो त्याचा दंग होतो, डोलायला लागतो। पण ते माणसं व्यर्थ जीवन जगत आहेत ज्यांना भगवती भगवंतांनी कान दिले पण त्यांना कथा ऐकायची इच्छा होत नाही। व्यर्थ आहेत ते माणसं, व्यर्थ आहे त्या माणसांचं जीवन, व्यर्थ आहे त्यांना प्राप्त झालेले कान आणि त्या कानांना प्राप्त झालेली श्रवण शक्ती। या कानांना कथा ऐकून तृप्ती नाही झाली पाहिजे। कान कथा ऐकण्यासाठी जीवनभर अतृप्त राहिले पाहिजे, आत्मा आपोआप तृप्त होतो। ज्याचे कान एकदा कथा ऐकून तृप्त होतात त्याचा आत्मा कधी तृप्त होऊ शकत नाही, तो जीवनभर अतृप्त राहतो। आणि नुसतंच एवढं जीवन अतृप्त राहतो असं नाही, तर या पुढचे अनेक जन्म त्याचा आत्मा अतृप्त राहतो महाराज। तो अतृप्त आत्मा व्याकुळ होतो, सुखाचा शोध घ्यायला लागतो, आनंदाचा शोध घ्यायला लागतो, समाधानाचा शोध घ्यायला लागतो। त्याची आशा, त्याची तृष्णा काही त्याला गप्प बसू देत नाही। पण लक्षात घ्या, ज्याचे कान भगवत रसाच्या श्रवणामध्ये गुंतलेले आहेत, ज्याचे कान कथा ऐकण्यामध्ये एकाग्र झालेले आहेत, किंवा ज्याच्या कानांना भगवंताची कथा ऐकण्याची तहान लागलेली आहे, आणि ज्या जीवाचे कान अखंड भगवंताची कथा ऐकण्याचा सतत प्रयत्न करत राहतात, तो जीव सहज आपोआप तृप्त होऊन जात असतो। त्याची आशा नाहीशी होऊन जाते, त्याची तृष्णा नाहीशी होऊन जाते। सुखासाठी आनंदासाठी चाललेला त्याचा शोध, त्याची धडपड जी आहे ती थांबून जाते। पळत तर सगळेच आहोत महाराज आपण, पण कशासाठी पळत आहोत, का पळत आहोत? धडपड सारेच करत आहोत, पण कशासाठी धडपड करत आहोत हे आपल्याला कळेनासं झालेलं आहे। जिथं पाणी नाही तिथं पाण्याचा शोध घेणं आपलं चाललेलं आहे। अशा विहिरीमध्ये आपण आपले पोहरे टाकत आहोत ज्या विहिरीमध्ये पाण्याचा एक थेंबही नाही।
जी विहीर कोरडी ठाक पडलेली आहे महाराज, अशा ठिकाणावरून जर का आपल्याला पाणी पाहिजे असेल तर किती जरी आपण भलं मोठं दोर लावून, बादली लावून, हंडे म्हणा, बादली म्हणा, चरवी म्हणा, घागर म्हणा, त्या दोरखंडाला बांधून त्या विहिरीमध्ये सोडली तरी सुद्धा त्याच्यामध्ये एक थेंब सुद्धा पाणी येणार नाही. तसं ह्या प्रपंचाचं, तसं ह्या संसाराचं स्वरूप असतं. ज्या वेळेला 15व्या अध्यायामध्ये भगवंतानी या संसार रूपी वृक्षाचं वर्णन श्रीमद भगवद्गीतेमध्ये केलं ना, की हा संसार रूपी अश्वत्थ वृक्ष आहे, ज्याचे मूळ वर आहेत, फांद्या खाली आहेत. ऊर्ध्वमूल मधशाख मश्वत्थम प्राहुरव्ययम छंदांसी यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित् अधश्चोर्ध्वं प्रसृतास्तस्य शाखा गुणप्रवृद्धा विषयप्रवालाः अधश्च मूलान्यनुसन्ततानि कर्मानुबन्धीनि मनुष्यलोके न रूपमस्येह ततोपलभ्यते नान्तो न चादिर्न च सम. आता पूर्ण अध्याय सुरू होऊन जाईल आणि 15व्या अध्यायाचं आणि माझं गणित असं आहे की हा अध्याय आमच्या शाळेमध्ये एक गुरुजींनी सांगितलं की आता रोजचा थोडासा अभ्यासक्रम बदलून आता आपण सगळ्यांनी गीतेचा 15वा अध्याय पाठ करून दाखवायचा. जो पाठ करेल त्याला गुरुजी 15 रुपये 30 रुपये अशा प्रकारचं बक्षीस ठेवलेलं होतं, ते बक्षीस देतील. बाकी सगळे मंत्र आज कौतुक म्हणून सांगत नाही स्वतःचं, पण 15वा अध्याय पाठ झाला नाही त्याच्या आधी जेवढे मंत्र गुरुजींनी आम्हाला दिले तेवढे सगळे मंत्र संथा झाली की एका पाठामध्ये ते पाठ होऊन जात होतं गुरुकृपेने, आणि ते संथा गुरूंसमोर म्हणून दाखवायचे. आता ऋग्वेदाच्या मंत्रसंहितेतले अवघड मंत्र जवळपास पाठ झाले आणि सोपी अनुष्टुप छंदातली भगवद्गीता आणि त्यातला सगळ्यात सोपा 15वा अध्याय पाठ करायला गुरुजींनी दिला. पण नेमकं असं झालं, तो अध्याय इतका वेळेस घोकला, इतक्या वेळेस आवृत्ती केली, पण तो अध्याय काही पाठ झालाच नाही. पण हा पाठ झाला नाही हे गुरुजींसमोर ज्या वेळेला बसलो, पाठ सुरू झाला, एका विद्यार्थ्याची परीक्षा, त्यावेळेला कळालं हा म्हणा. आणि मग ऊर्ध्वमूल मधशाख सुरू झालं, पण पुढं 1 श्लोक झाला, 2 श्लोक व्यवस्थित झाले, पण आणि 2 श्लोकच इतके घट्ट पाठ झाले की 3रा श्लोकच आठवायला तयार नाही. आणि मग त्याच्यानंतर बरंच रडणं पडणं झालं, थोडंसं वाईट वाटलं की गुरुजींनी अपेक्षा ठेवली आपल्याकडून. शेवटी सगळ्यांसमोर म्हणून दाखवलं. गुरुजींनी म्हटले मला वाटलं बाकीचं कोणालाच पाठ होणार नाही अनुप, पण तुला तरी पाठ होईल, तूच तोंडावर पडला म्हणले. शेवटी 2 दिवसांनी पुन्हा अध्याय पाठ दिला. 15 रुपयाचं बक्षीस 30 रुपये मिळालं, म्हणजे दुगणे झाले त्याचे. हे कौतुक म्हणून नाही महाराज, पण 15वा अध्याय असा सुरू झाला असता आत्ता, पण उगं थांबवलं त्याने. न रूपमस्येह तथोपलभ्यते नान्तो न चादिर्न च संप्रतिष्ठा. म्हणून ज्ञानोबारायांनी या संसार वृक्षाचं जे वर्णन ज्ञानेश्वरीमध्ये केलं ते फार सुंदर केलं. की ते म्हणतात की हा संसार वृक्ष पहा, याचे मुळं जरी वर आहेत, फांद्या शाखा जरी खाली आहेत, तरी सुद्धा हा बहरलेला आहे. नाना प्रकारचे शाखा पत्र पुष्प फळं याला आलेली आहेत, परंतु तरी सुद्धा हे फक्त संसार वृक्ष बहरलेला किती जरी दिसत असला आणि माणसाला वाटत जरी असलं याच्यातून मला पत्र पुष्प फळ प्राप्त होईल, तरी सुद्धा हा संसार वृक्ष कसा आहे. त्यावेळेला या फळना चुंबिता फलना तुरंबिता जे काही पंडुसुता तो रुखची हा किंवा ते रुखची हा संसार वृक्ष कसा आहे की या संसार वृक्षाकडून आपल्याला काहीतरी सुगंधी फूल प्राप्त होईल किंवा काहीतरी फळ आपल्याला प्राप्त होईल, अशा अपेक्षेने जर का एखादा जीव या संसार वृक्षाच्या सावलीमध्ये छायेमध्ये जर का जीवनभर जगत राहिला, तर आपलं सारं एक अख्खा संपूर्ण जन्म आपला ह्या वृक्षाच्या सान्निध्यामध्ये सहवासामध्ये जाईल, पण या संसार वृक्षाकडून आपल्याला एक फुलही भेटणार नाही
आणि एक फळही भेटणार नाही महाराज, काही चाखायलाच भेटणार नाही. उपवाशी झाडाखाली आलो, उपवाशी बसावं लागेल आणि उपवाशीच मरावं लागेल. पण हे सूत्र त्यांच्या लक्षात येत नाही जे अज्ञानाने ज्यांचं चित्त, ज्यांची बुद्धी ही आवृत्त झालेली आहे, म्हणजे झाकलेली आहे. ज्यांचं मनबुद्धी चित्त हे अज्ञानाने झाकलं गेलेलं आहे, अशा अज्ञानी जीवांना मात्र आपण कुठं धावत आहोत, कुठं पळत आहोत, कुठं धडपड करत आहोत हे कळत नाही. ज्या संसार वृक्षाचा आश्रय आपण घेतो, ज्या संसार वृक्षाच्या सावलीमध्ये आपण राहण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्याकडून आपल्याला काहीतरी फूल, काहीतरी फळ मिळेल, ज्याच्याने आपली तहान भूक भागेल, अशी जी अपेक्षा या संसार वृक्षाकडून सामान्य जीवाला असते, ही अपेक्षा जीवाचं सगळं जीवन संपून जातं. त्याच्या मृत्यूची वेळ येते तरी त्याला कळतं मी जीवनभर एवढी धडपड केली, एवढी मरमर केली, एवढी पळपळ केली, पण तरी सुद्धा माझ्या हाताला काही एक या ठिकाणावरती लागलं नाही. आता दुसरीकडं कुठं मी जाऊ असं त्याला वाटायला लागतं. पण असं ज्या वेळेला जीवाला वाटायला लागतं त्यावेळेला हातामध्ये वेळ शिल्लक राहिलेला नसतो. काळ दारात उभा आहे आणि दारात उभा राहून त्यांनी फासा जीवाकडे फेकलेला आहे, जो जीवाच्या गळ्यात अडकलेला आहे. आणि त्याने तो ओढला, त्याच्याने काय होत आहे, जीवाचा पंचप्राण खेचले जात आहेत आणि जीव कासावीस होतो आहे. आता जीव कासावीस होत असताना जीवाला किती जरी वाटलं आता मी दुसरं काही करू शकतो का, तर तो काहीच करू शकत नाही महाराज. त्याने पडल्या पडल्या काही बोलायचा जरी प्रयत्न केला तरी सुद्धा त्याच्याने बोलावलं जात नाही. कंठावरोधन विधौ स्मरणं कुतस्ते असं वर्णन केलं. कृष्णत्वदीय पदपंकज पंजरांते अद्यैव मे विशतु मानस राजहंस प्राणप्रयाण समये कफवात पित्तैहि कंठावरोधन विधौ स्मरणं कुतस्ते. कसं स्मरण केलं जाईल असं सांगतात. एक आरोप व्यासपीठावरती लागतो किंवा आजकाल लागायला लागला की व्यासपीठावरून कथाकार, कीर्तनकार महाराज लोक संसार असा आहे, प्रपंच असा आहे, मायेतून तुम्ही बाहेर व्हा वगैरे वगैरे उपदेश करतात. संसार प्रपंचाच्या संबंधामध्ये हा खोटा आहे, हा असार आहे, हा नाशिवंत आहे हे सांगून माणसांना बाहेर काढलं जातं किंवा स्वतःच्या उपयोगामध्ये आणलं जातं. नाही महाराज, मुळामध्ये असं कथा कीर्तनकाराचा उद्देश नाही आणि नसला सुद्धा पाहिजे. वारंवार कथा कीर्तनामधून या संसाराच्या असारतेच्या संबंधामध्ये जे आपण वर्णन ऐकतो हे कशासाठी ऐकतो. माझ्यासारख्या वक्त्यावरती एखाद्याने आरोप केला, फार बोलता व्यासपीठावर बसून संसाराच्या गप्पा करतात, मायेच्या गोष्टी करतात, माया अशी आहे, संसार तसा आहे, प्रपंच तसा आहे, तुम्ही काय करतात रात्रंदिवस. मी त्याला म्हणेल बाबा रे, मी सुद्धा तर प्रपंचातच आहे ना, मी सुद्धा संसारातच आहे ना, मी सुद्धा मायोपाधीतच अडकलेलो आहे ना. पण एक गोष्ट लक्षात घ्या, एखादा वक्ता संसार प्रपंचाच्या संबंधामध्ये वर्णन करत असला तरी सुद्धा तो जर का स्वतः माईक प्रपंचातून किंवा माईक बंधनातून सुटलेला नसेल तर तो समोरच्याला असं म्हणू शकत नाही की तुम्ही संसार सोडा. हा उपदेशात्मक वाक्प्रचार तो करू शकत नाही. तर ज्या वेळेला व्यासपीठावरून एखाद्या वक्त्याला बोलायचं असतं त्यावेळेला वक्ते सुद्धा सावधानपूर्वकच बोलतात की तुम्ही संसारातून मोकळे व्हा. हा वक्त्याचा बसलेल्यांना उपदेश नसतो. तो स्वतःला साऱ्यांसहित गृहीत धरून म्हणतो आपण संसारात अडकलेलो आहोत, आपण मायोपाधीत अडकलेलो आहोत. हे मला का स्पष्टीकरण द्यावं लागतं, हे कारण मी शुकदेव नाही, मी नारद नाही, मी व्यास नाही, मी सूत नाही महाराज. मी कोण आहे? पतित पतित पतित, मी तो त्रिवाचा पतित.
परी तू आपुलिया सत्ते मज करावे सरते. मी पतित पामर अशा प्रकारचा जीव आहे. म्हटले मग तुम्ही जर एवढेच पतित पामर विषयी आहात, मग व्यासपीठावर काय करत आहात? व्यासपीठावर काय करत आहात? त्यावेळेला याचं उत्तर जर का पाहायचं झालं तर नाथ भागवतामध्ये नाथबाबांनी एक सुंदर ओवी वर्णन केलेली आहे. म्हटले मी तर कथा करायला तयारच नाही. नाथ महाराजांच्या आयुष्यामध्ये अनेक ग्रंथ नाथ महाराजांनी लिहिले. त्यातला सगळ्यात पहिला ग्रंथ नाथ महाराजांनी चतुश्लोकी भागवत लिहिला. सद्गुरू जनार्दन स्वामींसोबत ज्या वेळेला नाथबाबा तीर्थयात्रेला निघाले, जसे निवृत्तीदादांसोबत ज्ञानोबाराय यात्रा करत निघाले पैठणहून नेवाशाकडे, तर नेवाशाला आल्यानंतर निवृत्तीदादांचा आदेश झाला की ज्ञाना तू गीतेवरती भाष्य कर. इकडं ज्ञानोबाराय म्हणतात एरवी तरी मी मूर्खू जरी जाहला अविवेकू तरी संत कृपा दीपकू सोज्वळू असे. आणि इकडं नाथबाबा म्हणतात मी न करी त्याची कथा तव तोची होय माझ्या मुखी वक्ता. ऐसेनी बलात्कारे बोलविता कायम्या आता करावे. या ओवीचा अर्थ काय आहे? नाथबाबा म्हणतात तसं पाहिला गेलं तर मी कथा करायला अजिबात तयार नाही, पण माझ्या सद्गुरू जनार्दन स्वामींनी मला आज्ञा केली, नाथा मला तुझ्या मुखातून भागवत ऐकायचं आहे, तू भागवत सांग. महाराज मी भागवत सांगू शकत नाही किंवा मला भागवत सांगायचं नाही. भागवत विद्यावताम भागवते परीक्षा. जिथं मोठमोठ्या विद्वानांची बुद्धी ज्या भागवत ग्रंथासमोर कुंठित होते, मला रामायण वर्णन करून सांगायचं नाही, मला भागवत सांगायचं नाही, कारण ते सांगणं अवघड आहे. मी सामान्य पतित पामर आहे. मग पुन्हा तोच प्रश्न, तुम्ही जर स्वतःला असं मानता मग तुम्ही इथं कस काय? तर त्याचं उत्तर आहे नाथबाबांच्या ओवीला अनुसरून की पहा, जसं माझ्या सद्गुरूंनी मला सांगितलं म्हणून मी इथं बसलो. मी गादी चालक नाही, गादी मालक नाही, गादीचा सेवक आहे, पतित आहे. ऐसेनी बलात्कारे बोलविता कायम्या आता करावे. नाथबाबांनी प्रमाण दिलं की महाराजांनी सांगितलं मी कथा सुद्धा सुरू केली, पण ही कथा कशी गायन करून घेतली त्यांनी माझ्याकडून माहिती आहे का? बलात्कारे म्हणजे बळजबरीनं. बस सांग कर. ऐसेनी बलात्कारे बोलविता. आणि मग माझ्या समोर प्रश्न उभा राहिला, कायम्या आता करावे. एकच पर्याय राहिला, बस आता त्यांनी बसवलं तर बसायचं आणि त्यांनी बोलायला सांगितलं ते बोलायचं. सेवेलागी सेवक झालो, 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 सेवेलागी सेवक झालो,
यदा कदाचित काही माणसं हा आरोप जर का लावत असतील महाराज की प्रपंच आणि संसारा संबंधामध्ये तुम्ही आम्हाला असं सांगतात, प्रपंच असा आहे, प्रपंच तसा आहे, माया अशी, मायेच्या बंधनात आपण पडलो, बाहेर निघा, तुम्ही प्रपंचात गुंतलात, संसारात अडकलात. नाही म्हटले, आम्हाला नाही ऐकायचं तुमचं, तुम्ही आम्हाला भ्रमित करत आहात. नाही महाराज, अशी कोणत्याही जीवानी किंवा कोणत्याही मनुष्याने अशी शंका आपल्या मनामध्ये येऊ देता कामा नये. संसार प्रपंचाच्या संबंधामध्ये जे आसारतेचं, नाशिवंताचं जे वर्णन आपण ऐकतो ते कशासाठी ऐकतो? कशासाठी? अहो, बोलणाऱ्याला सुद्धा माहित आहे मी संसारच करतोय, मी सुद्धा प्रपंचात आहे, मी सुद्धा माईक जीव आहे, आणि ऐकणाऱ्यांना सुद्धा ते माहित आहे ना. नाही असं थोडीच आहे. मग हे पुन्हा 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 वारंवार जे संसार वृक्षाचं वर्णन आपण ऐकत आहोत की हा संसार असा आहे, असार खलु संसारो दुःख रूपी विमोहकः सुतः कस्य धनं कस्य सुतः कस्य धनं कस्य स्नेहवान ज्वलते निशम. संसार कसा आहे? संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ असा आहे. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे असा आहे. आता हे काही आपल्याला नवीन आहे का? हे जे आपण ऐकतो हे काही नवीन आहे? नाही महाराज, नवीन यातलं काहीच नाही. पण तरी सुद्धा याच्या पाठीमागचं रहस्य काय आहे? रहस्य एकच आहे. ऐकलं तरी सुद्धा आणि गायलं तरी सुद्धा अजून आपली आसक्ती सुटली का? आसक्ती सुटली का? नाही सुटली. बस साधू संतांना, ग्रंथाला आपली ती आसक्ती सोडायची आहे. बाकी मनाला सगळं कळतं. मन फार शहाणं आहे. मन फार शहाणं आहे. मन हुशार आहे. त्याला सगळं कळतं. पण कळून काय उपयोग? वळतं का ते? नाही भाव भक्ती पुढे आहे अधोगती. नाही भाव भक्ती पुढे आहे अधोगती. कळत पण वळत नाही या मनाला. तारी तारी तू या भक्ताला. तारी तारी तू या भक्ताला. तारी तारी तू या भक्ताला. नाही भाव भक्ती पुढे आहे अधोगती. नाही भाव भक्ती पुढे आहे अधोगती. कळत पण वळत नाही या मनाला. तारी तारी तू या भक्ताला. तारी तारी तू या भक्ताला. तारी तारी तू या भक्ताला. मन हे निर्मिण्या मागील हे तू काय तुझा तो आई कळेना. मन हे निर्मिण्या मागील हे तू काय तुझा तो आई कळेना. याच मनाने केली ग आई बड्या बड्यांची कशी ती दैना. याच मनाने केली ग आई बड्या बड्यांची अशी ती दैना. रंभा करी तप भंगा सीता फुलली कांचन मृगा. रंभा करी तप भंगा सीता भुलली कांचन मृगा. हे मन चलावे भटकायाला. तारी तारी तो या भक्ताला. तारी तारी तू या भक्ताला. तारी तारी तू या भक्ताला.
सत्कर्माची मनान आवड, परनिंदेमध्ये सदाच व्यर्थ कल्पना घेऊन पाठी, मन हे घोडे चौघूर उधळे, कल्पना घेऊन पाठी, मन हे घोडे त्या कळण्या संत नित्य दाविताती पंथ, त्या कळण्या संत नित्य भलत्याच मार्गा लागे धावायाला, तारी तारी तो या भक्ताला, तारी तारी तो या भक्ताला, तारी तारी तो या भक्ताला. पशुपक्षांचा जन्मा येता, खाणी आणि स्वैर विहरणे, पशुपक्षांचा जन्मा येता, खाणे आणि मुक्त विहरणे. तूच घातले जन्मा मानवी, हेतू तुझा तो तूच ओळखणे, तूच घातले जन्मा मानवी, हेतू तुझा तो तूच ओळखणे. अचिंत्य ती शक्ती तिचा शोध घ्यावा चित्ती, अचिंत्य ती शक्ती तिचा शोध घ्यावा चित्ती. आहे रे जन्म तिला ओळखायाला, तारी तारी तो या भक्ताला, तारी तारी तो या भक्ताला, तारी तारी तो या भक्ताला. सार असार काही कळेना, ध्यान धारणा तीही न घडे, सार असार काही कळेना, ध्यान धारणा तीही न घडेना. स्मरण ही केवळ तेही घडेना, परमार्थ तो फार पुढे. हे विश्वजननी गुरु रूप तू जननी, हे विश्वजननी गुरु रूप तू जननी. विनय येई शरण लावी मार्गाला, तारी तारी तो या भक्ताला, तारी तारी तो या भक्ताला, तारी तारी तो या भक्ताला, तारी तारी तो या भक्ताला. हजारो वर्षांपासून साधू संत उपदेश करत आहेत. संसार असा आहे तसा आहे, प्रपंच असा आहे तसा आहे. बरं माणसाही म्हणतात, आम्हालाही माहिती आहे बरं का सांगतात तेच ते माहिती आहे. बरं कधी कधी वक्ता एखादा व्यासपीठावरून संकोच करेल, आता किती प्रपंचाच्या आसारतेबद्दल वर्णन करावं, वक्ता संकोच करेल. पण माणसं जर का एकदा ब्रह्मज्ञानाच्या गप्पा करायला लागले ना, तर भले भले विद्वान प्रापंचिकाच्या मुखातून ब्रह्मज्ञानाच्या गप्पा ऐकता ऐकता शांत बसून जातात, बोलत राहा. अशा प्रापंचिकाच्या मुखातून ब्रह्मज्ञानाच्या गप्पा पण ऐकायच्या असतील तर स्मशानभूमीत जावं लागतं, कारण सगळ्या गप्पा तिथं होतात. माणसाला जळताना पाहिलं की काय खरं बाबा, या जगाचं काय खरं, शरीराचं काय खरं. काल बोलत होते, चालत होते, हो मला भेटले काल, असं होतं की नाही. खरं एका संसाराचं काही, अहो काय दिलं या संसाराने, रिकामे आलो रिकामे जाणार. झालं, याचा आवाज आला फुटायचा, चला लिंबाची पानं घ्या, चला. कुठं का हो, कुठं निघाला, उद्योग सोडून चालल का? वळाली की नाही आपापल्या मार्गाला. तशी या मनाची, सगळं मनाला कळतं महाराज, पण अंतःकरणामध्ये भाव नाही, भक्ती नाही. म्हणून तर नाही भाव भक्ती, पुढे आहे अधोगती. अधोगती आहे.
हे मनाला पुष्कळ कळतं. कळत पण वळत नाही या मनाला. म्हणून प्रार्थना जगदंबेला, तारी तारी तू या भक्ताला आई, तारी तारी तू या भक्ताला. बरं, विवेकी माणसं हे मन किती पळायला लावतं आपल्याला. मग ज्या साधू संतांनी अशा प्रकारची पदं लिहिली आणि अनुभव घेतला मनाचा, की मनाच्या काही खऱ्या गोष्टी नाहीत बरं का, त्याच्यावर भरोसा ठेवायचा नाही. ते घटकेत आपल्याला इकडं जायला लावतं, घटकेत तिकडं जायला लावतं. कथा कीर्तनाचा आवाज आला तरी मन म्हणतं चला कथेला, तमाशा दिसला तरी म्हणतं चल पाहायला. असंही मनाचं होतं ना. मन परमार्थ भक्तीच्या सत्संगाच्या वातावरणामध्ये आलं तर खूप धार्मिक होऊन जातं, खूप पारमार्थिक होऊन जातं. आणि सत्संगातून मंडपातून घरी आपण गेलो की मग आपल्यासारखा तर पक्का संसारिक कोणी नाही. शोधून दाखवा माझ्यासारखा कोणी संसारिक प्रापंचिक असला असे होतो महाराज आपण. मग आपला चोख संसार पाहावा, मग आपला व्यवहार चोख पाहावा, तर आपल्या हातावर हात मारणारा कोणी दिसणार नाही असे आपले संसार. तर तिथं जगद्गुरु तुकोबारायांनाही संसार जमला नाही. बायको किरकिर करती नावानी, कायच माझ्या वाट्याला आलं हे, कोणतं पाप केलं मी. लेकरं बाळ कधी खुश नाहीत महाराज बापावरती. काही त्यांना संसार जमला. बापानी एवढी मोठी इस्टेट कमवली. मुद्दामून सामान्य भाषेत सांगतोय बरं का मी, संत चरित्राही नसता. मला क्षमा करा तुम्ही, पण समजण्यासाठी म्हणून कधी कधी भाषा साधी वापरावी लागते, शब्द थोडेसे खालचे वापरावे लागतात. आणि तसंही जिजाबाई जगद्गुरु तुकोबारायांना जे बोलल्या ते आपण बोलू शकत नाही. तुकोबाराय आता जिजाबाईसाठी दूरची गोष्ट, पण जिजाबाई पांडुरंगरायाला सुद्धा जे बोलल्या ते आपण ऐकू सुद्धा शकत नाही, तर बोलणं अवघड. हा त्यांचा अधिकार वेगळा आहे. पण त्या तसं म्हणत होत्या, काय माझ्या वाट्याला आलं हे. तुकोबाराय ऐकून घेत होते. वडिलांनी इतकी संपत्ती कमवून ठेवली होती, पण यांना व्यापार काही जमला नाही. का जमला नाही? कारण हे व्यापारात हुशार नव्हते असं नाही. महाराजांच्या वडिलांनी व्यापार जिथपर्यंत आणला, खाते जिथपर्यंत आणले, तर पुढं जगद्गुरु तुकोबारायांनी तो व्यापार आपल्याकडे घेतला. वडील निवर्तले. इतका चोख व्यवहार जगद्गुरु तुकोबारायांचा आणि व्यवहार कुशलता आणि व्यवहार ज्ञान की दुसरं तिसरं देहूमध्ये कोणी जगद्गुरु तुकोबारायांसारखा व्यवहार कुशल नाही, व्यवहार तज्ञ नाही. पण पाहिला गेलं पुढच्या कालावधीमध्ये जगद्गुरु तुकोबारायांच्या संसार प्रपंचाची अवस्था काय झाली. पुरुषाचा संसार प्रपंच कधी शोभतो? ज्या वेळेला त्याची धर्मपत्नी 4 लोकांमध्ये त्याच्या पौरुषत्वाचं पुरुषार्थाचं कौतुक करते. हो माझ्या पतिराज तुम्हाला माहिती आहे का, फार कष्ट करतात, फार धन कमवतात, असं आहे तसं आहे. धर्मपत्नी प्रेमानं कौतुकानं सांगते. लेकरं बाळं म्हणतात आमचे वडील फार मोठे कर्तबगार आहेत, असं तसं तसं. आणि इथं नेमकी तीच त्यांच्या नावाने खडे फोडताना दिसते. ज्या पुरुषाच्या संबंधात असं होतं त्याला असं वाटतं बापा रे आता कायच माझं काही राहिलंच नाही कुठं, असं होतं. पण याचा अर्थ त्यांना संसार जमत नव्हता असं नाही महाराज, जमत होता पण त्यांना करायचा नव्हता. रेणुका माता की जय. आपल्या मनाचं त्यांचं मन वळलं होतं महाराज. आपल्या मनाला कळतं पण वळत नाही अजून. आणि मग ज्या वेळेला अशा अधिकारी महात्म्यांना मनाचं हे सूत्र कळतं, अरे अरे बस 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 याचा काही भरोसा ठेवायचा नाही, हे घटकेत असं तर घटकेत तसं आहे म्हटले. मग त्यांना प्रश्न पडला, हे मन इतकंच वाईट आहे, आपल्याला संसार प्रपंचातून बाहेर पडू देत नाही, आई भगवती जगदंबेची शरणागती करू देत नाही. मग हे मन का निर्माण केलं ग आई तू? काय हेतू होता? मन हे निर्मिण्या मागील हेतू काय तुझा तो आई कळेना. याच मनाने केली ग आई बड्या बड्यांची कशी ती दैना. भले भले हरले, मी किती साधं लेकरू आहे ग तुझं. मी तेवढा ज्ञानी नाही, मी तेवढा विवेकी नाही, मी तेवढा भक्ती ज्ञान संपन्न वैराग्य संपन्न नाही. मी असा आसक्त जीव आहे, विकारांमध्ये बद्ध आहे आई, पण मी तुझं तान्हुलं लेकरू आहे ना ग.
मग हे आई, तू का माझी अशी दैना करते? आणि त्या मनाने विश्वामित्रांसारखे रंभा करी तप भंगा, सीता भुलली कांचन मृगा, हे मनच लावी भटका याला, तूच मला सावर आई, तारी तारी तू या भक्ताला. या मनाला ऐकतं तर खूप, समाजात खूप चाललंय, मला कळतं, पण तरी सुद्धा जी खरी आवड उत्पन्न व्हायला पाहिजे ना, जी आवड शौनकांच्या चित्तात, प्रीती शौनक चित्ते ते ह्यतो वच्मी विचार्यच सर्व सिद्धांत निष्पन्नम संसार भयनाशनम. अशी सत्कर्माची, कथाश्रवणाची आवड त्यांच्या मनामध्ये प्रेम उत्पन्न झालं, तसं माझं का होत नाही ग? सत्कर्माची मनान आवड उलट परनिंदेमध्ये सदाच लोळे. दुसऱ्याची निंदा करण्यात माझं मन अडकलंय. व्यर्थ कल्पना घेऊन पाठी मनही घोडे चौखूर उधळे. रात्रंदिवस व्यर्थ कल्पना आपल्या पाठीवर घेऊन हे मनरूपी घोडे चौखूर उधळलेले आहेत. आई, ते मला झोपू देत नाही ग, ते मला शांती देत दान करू शकत नाही, मला समाधान नाही, मला जीवनामध्ये संतुष्टी नाही. हे जगदंबे, हे भगवती, हे आई. आणि मग जणू संतच म्हणतात, अरे बाबांनो, हीच अवस्था आहे जीवांची, म्हणूनच तर संत मार्ग दाखवतात ना. त्या कळण्या संत नित्य दाविता ती पंथ. हे जे आपण ऐकत आहोत प्रपंचाच्या संसाराच्या संबंधामध्ये, हे काय आहे? हे माझं ज्ञान आहे का? नाही महाराज, हे माझं ज्ञान नाही आणि माझ्यासारख्या सामान्य कोणत्याही वक्त्याचं ज्ञान नाही. हा संतांचा पंथ आहे, हा भक्तीचा पंथ आहे, हा ज्ञानाचा पंथ आहे. हे तर परमात्मा स्वतः, भगवती स्वतःच्या मुखाने सांगते, अरे नका अडकू संसार प्रपंचामध्ये. पण आपल्याकडून होतं का तसं? या कळण्या संत नित्य दाविता ती पंथ. पण मनाचं संत दाखवतात एक, आणि मन भलत्याच मार्गा लागे धावा याला. म्हणून तारी तारी तू या भक्ताला. पशुपक्ष्यांचा जन्मा येता खाणे आणि स्वैर विहरणे. हे तिथं पाहायला भेटतं. पण आपण माणसं आहोत ना, आपण काय फक्त खाणे आणि स्वैर विहरणे याच्यासाठी जन्माला आलो का? नाही महाराज. मग तूच घातले जन्मा मानवी, हे तू तुझा तो तुची ओळखणे. मग काय करावं? अचिंत्य ती शक्ती, अचिंत्य ती शक्ती, तिचा शोध घ्यावा चित्ती. त्या अचिंत्य शक्तीचा आपल्या चित्तामध्ये शोध घेणं हे मनुष्याचं परम कर्तव्य आहे. आहे रे किंवा हाय रे जन्म तिला ओळखायला. हा जन्म कशासाठी आहे? त्या आई भगवती जगदंबेची ओळख करून घेण्यासाठी आहे महाराज. आता ओळख शब्दाला म्हणून पहा, आपला जन्म सगळा फक्त तिला ओळखण्यासाठी संपून जाईल, तिला ओळखता ओळखता संपून जाईल महाराज. पण आई लेकराला कळत नसते. आईला लेकरू कळत असतं, माझं बाळ कसं आहे. मग बाळ म्हणा, पुत्र म्हणा, मुलगा म्हणा का कार्ट म्हणा, आईला जिचं तिला कळतं ना आपला लेकरू कसं आहे, आपल्या लेकराच्या खोड्या काय आहेत काय नाही, सगळं कळतं महाराज आईला. का कळतं? तिच्यापासून ते असतं. तसं भगवती भगवंताला जीव कसा आहे हे भगवती भगवंताला माहीत आहे, चांगलंच माहीत आहे. का माहीत आहे? अरे माझाच अंश आहेस ना. ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातनः. माझाच अंश आहे, मला कळतं हा जीव कसा आहे. म्हणून त्याच्या परमकल्याणाच्या वाटा मी मोकळ्या केल्या त्याच्या समोर. अचिंत्य ती शक्ती तिचा शोध घ्यावा चित्ती. हाय रे जन्म तिला ओळखायला. आणि मग जीवनभर तिला ओळखण्याचा प्रयत्न करावा की ती कशी आहे. ती पराशक्ती, ती कुठं नाही, ती माझ्या आत आहे, ती माझ्या बाहेर आहे,
ती सर्वत्र विराजमान आहे महाराज. ती जगदंबाच हे सारं जगत, ही सारी प्रकृती होऊन नटलेली आहे, ती जगदंबा आहे महाराज. माझ्या डोळ्यामध्ये दृष्टीच्या शक्तीनं ती आहे, माझ्या कानांमध्ये श्रवण शक्तीनं ती बसलेली आहे, माझ्या नाकामध्ये घ्राण शक्तीनं ती बसलेली आहे, माझ्या मुखामध्ये वाचारूपी शक्तीनं ती बसलेली आहे, माझ्या त्वचेंद्रियावरती त्वचेवरती ती विराजमान आहे. माझ्या प्रत्येक पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रियाला त्या परम चैतन्य शक्तीचा आधार आहे. तिच्याशिवाय हे जीवाचं जीवन शून्य आहे महाराज. हे ब्रह्मांड त्या पराप्रकृतीशिवाय अगदी शून्य आहे. त्या भगवती जगदंबेच्या अस्तित्वामुळे हे ब्रह्मांड आहे. डोळे आहेत, पाहण्याची काय असते? शक्ती म्हणत चला, शक्ती म्हणत चला. डोळे असतात पण डोळ्यात पाहण्याची काय असावी लागते? शक्ती. कान असतात, कानामध्ये ऐकण्याची काय असावी लागते? मुख असतं, मुखामध्ये बोलण्याची काय असावी लागते? नाक असतं, वास घेण्याची काय लागते? पाय असतात, चालण्याची काय लागते? हात असतात, का कर्म करण्याची काय लागते? बुद्धी आहे, जाणून घेण्याची काय लागते? शक्ती. जिथं तिथं जिथं तिथं शक्ती शक्ती शक्ती. शक्तीचंच वास्तव्य आहे महाराज. शक्ती शिवाय शिव ही शव आहे. हा, शव म्हणतात शिवाला, शव. पण शिवपुराण ऐकलं ना आपण, म्हणून मी धाडसाने म्हटलो की शिवपुराणाच्या रुद्र विद्येश्वर संहितेमध्ये शिवशब्दाची व्याख्या केलेली आहे. शिवशब्दाचा अर्थ सांगितला फोड करून. त्याच्यामध्ये इकारात्मक हा जो उच्चार आहे महाराज, शिव, याच्यामध्ये जी वेलांटी आहे पहिली, ही दुसरी तिसरी कोणी नसून ती शक्तीच आहे. शिव या नामामध्ये सुद्धा शक्तीचा वास आहे. आणि तेवढा फक्त इकार काढून टाकला आपण की शब्द काय तयार होतो? शव तयार होतो. आता शवाला अर्थ आहे, शवाला महत्व आहे का? शवाचं ग्रहण आहे का? शवाला आलिंगन आहे का? नाही महाराज. आलिंगन शिवाला, आलिंगन सत्याला, आलिंगन जो सुंदर आहे त्याला. सत्यम शिवम सुंदरम हे जिनं सुशोभित केले, ती भगवती देवी भागवताच्या माध्यमातून साकार होते. सार असार काही कळेना, ध्यान धारणा तीही न घडे. काहीच घडत नाही महाराज आपल्याकडून. ऐकलं तर किती, घडलं किती आयुष्य, घडलं किती. मी चालेल मी चालेल मी चालेल म्हणून एखादा बसल्या जागेवरती खूप संकल्प घ्यायला लागला, पण पाऊलच टाकलं नाही तर तो ज्या जागेवर असतो तिथंच बसून राहतो. स्मरण ही केवळ तेही घडेना. अरे संतांनी सांगितलं थोडंफार दिवसभरातून त्या शक्तीचं स्मरण करा हो. जिच्या सत्तेवर जगत आहात तिला आठवण्याचा प्रयत्न करा ना, तिचं स्मरण करण्याचा प्रयत्न करा. मी म्हणजे दुसरं तिसरं काही नसून माझ्यात शक्तीचा वास आहे म्हणून माझं अस्तित्व आहे. आणि मग एवढं सुद्धा स्मरण घडत नाही, स्मरणच घडत नाही तर परमार्थ तर फार, परमार्थ तो फार पुढे, फार पुढची गोष्ट राहिली. आता परमार्थ ब्रह्मज्ञान वगैरे वगैरे पुढच्या गोष्टी राहिल्या. म्हणून प्रार्थना केली, हे विश्व जननी गुरुरूप तू जननी. हे विश्वजननी, सद्गुरूंच्या रूपामध्ये तूच माझ्या समोर आहे ग. हे गुरुमाय, मी तुझ्याकडे पाहतो, मी तुझ्याकडे पाहते, तू कृपा कर माझ्यावर. हे विश्वजननी गुरुरूप तू जननी. विनय शरण येई लावी मार्गाला. आज आम्हाला मार्गाला लाव. आम्ही पुन्हा एकदा हिंडून फिरून तुझ्याजवळ आलोय. हे जगदंबे, काहीतरी शक्ती दे, काहीतरी युक्ती दे, काहीतरी बुद्धी दे. कारण मी जानेन मंत्रयंत्रा, जानेन तव स्तुती मे.
आवाहना न जाने ध्यानासीना कधी मी नाही तुझी मी केली सेवा कधी ग संपत्ती विपुल माते माझ्याजवळ काही नाही सारं काही आहे पण तरी सुद्धा माझ्या शरीराकडून तुझी सेवा नाही ग झाली मी जन्माला आलो पण ती जगदंबा कशी दिसते हे माझ्या डोळ्यांनी पाहण्याचा मी का नाही प्रयत्न केला सिंहावरती आरूढ झालेली हातामध्ये नाना प्रकारचे शस्त्रास्त्र जिनं धारण केलेले आहेत भरजरी शालू जिनं परिधान केलेला आहे दिव्य अलंकार वस्त्राभूषणांनी जी युक्त आहे सुवर्णाचा मुकुट जिनं परिधान केलेला आहे सारी पृथ्वी जिच्या मुखावरच्या तेजाने प्रकाशित झालेली आहे अशी ती दुर्गा अशी ती महालक्ष्मी अशी ती महाकाली जिला कधी या डोळ्यांनी पाहण्याचा प्रयत्न नाही केला हात तिच्या सेवेसाठी कधी झिजले नाही पाय कधी तिच्याकडे वाटचाल करून आजपर्यंत गेले नाही असा कसा मी ग तुझा वाईट पुत्र जन्माला आलो मला मान्य आहे मी वाईट आहे पण हे आई मी तुझा आहे ना ग माझा अंगीकार कर याला म्हणतात जगदंबेची शरणागती करणे लेकरू आई त्याला सकाळी घराच्या बाहेर सोडते गल्लीमध्ये जा बाळा खेळ आता तू खाणं पिणं झालं खेळ आता ते बाळ काय करतं घराच्या बाहेर येतं खूप खेळतं नको नको तिथं जातं घाणीत जातं मातीत जातं तिथंच बसतं लोळतं सगळी माती अंगाला लावून घेतं आईला आवडतं का लेकरू असं मळालेलं आवडतं का पण ते इतकं मळतं दिवसभर कपडे मळवतं तोंड मळवतं हात पाय खराब होतात आणि संध्याकाळी तसंच धावत पळत घरी येतं मिठी मारतं आईला आई काय करते प्रेमाने त्याला जवळ घेते त्याच्या कपड्यावरती अंगा खांद्यावर त्याच्या तोंडाला लागलेली जी धूळ आहे काळीमा आहे ती सगळी काढून टाकते पुन्हा त्याचे तोंड हातपाय धुते नसता स्नान घालते पुन्हा त्याला चांगले कपडे घालते त्याला नटवते थटवते आणि वरून माझ्या बाळाला नजर लागू नये कोणाची इडापिडा जाऊ देत माझ्या बाळावरची असं करते की नाही आई तसे आपण जन्मजन्मांतराचे मळालेले महाराज तिनं आपल्याला फक्त खेळायला सोडलं या संसाराच्या अंगणात आपण तिचा पदर सोडला आणि अंगणालाच घर मानून बसलो रेणुका माता की जय अंगणालाच आपलं घर मानून बसलो आणि ती दारात उभी राहून वाट पाहते इतकं कसं माझं लेकरू रमलय खेळात अजून का वापस यायला तयार नाही अशी कोण वाट पाहते ती जगदंबा ती कुठं आहे कुठं नाही हो नजर आपण तिला पाहण्यासाठी सगळीकडे फिरवली तर ती विराजमान आहे आणि आपल्या शरीरात आहे आतमध्ये विराजमान आहे ती वाट पाहते कधी येईल माझं लेकरू माझ्याकडे कधी येईल कधी येईल कधी येईल आणि हे जे पद आता आपण ऐकलं हा भाव आपल्या मनामध्ये धारण करून ज्या वेळेला जगदंबेला आपण सामोरं जातो जसं श्रीमदाद्य शंकराचार्य म्हणतात की हे अंबे न मंत्रन्नो यंत्रं तदपि च न जाने स्तुतिमहो न चाह्वानं ध्यानं तदपि च न जाने स्तुतिकथाः न जाने मुद्रास्ते तदपि च न जाने विलपनं परञ्जाने मातस्त्वदनुसरणं क्लेशहरणं विधेरज्ञानेन द्रविणविरहेणालसतया विधेया शक्यत्वा तव चरणयोर्याच्युतिरभूत् तदेतत्क्षन्तव्यं जननि सकलोद्धारिणि शिवे कुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमाता न भवति मी असा आहे
ना यंत्र नाही, मंत्र नाही, तंत्र नाही, ध्यान नाही, धारणा नाही, काही नाही माझ्यामध्ये. पण हे आई, आज मी तुझ्या दारावरती आलोय, कारण मी तुझं लेकरू आहे. तर माझा अंगीकार कर, मला तुझ्या पदरात घे, मला तुझ्या जवळ घे. मी वाईट होऊ शकतो, पण मला माहित आहे तू वाईट नाही ना, आणि तुझं मन मोठं आहे, तू मला पदरात घे, असं म्हटलं जातं. महाराज, प्रार्थना केली जाते. कुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमातान भवति. आणि ज्यावेळेला जीव अशा भावनेने जगदंबेची शरणागती करतो, आचार्यांनी याच स्तोत्राच्या समारोपामध्ये एक सुंदर श्लोक गायन केला. म्हटले, मला माहित आहे मी असा आहे, तू अशी, तू अशी, तू अशी, तू अशी, तू अशी, म्हणून जगदंबेचं सुंदर वर्णन केलं. आणि शेवटच्या एकच वाक्य जगदंबे समोर आचार्य बोलले, हे आई, जगदंब विचित्रमत्र किं परिपूर्णा करुणास्ति चेन्मयी अपराध परंपरा वृतन्न माता समुपेक्षते सुतम. आचार्य म्हणतात, मला माहित आहे मत्समः पातकी नास्ति पापग्नि त्वत्समानहि एवं ज्ञात्वा महादेवी यथा योग्यं तथा कुरु. आचार्य म्हणतात, मत्समः पातकी नास्ति, माझ्यासारखा पापी या जगामध्ये दुसरा तिसरा कोणता नाही. पण पट्टीचा मी पापी असेल ना, तर पापाचं हरण करणारी तू एकमेव आहेस. मत्समः पातकी नास्ति पापग्नि त्वत्समानहि, तुझ्यासारखी पापनाश करणारी दुसरी कोणती नाही, म्हणून मी तुझ्याकडे आलोय. एवं ज्ञात्वा महादेवी, हे जाणून मी तुझ्या समोर आलोय. आता तू काय कर, मी तर प्रार्थना केली, मला जवळ कर तुझ्या, मला जवळ घे, पदरात घे, पण तरी तू नुसतीच माझ्याकडे पाहतीस. आता मी एकच म्हणू शकतो, यथा योग्यम तथा कुरु. आता जे तुला योग्य वाटतं ना ते तू कर, आता मी फार हट्ट करणार नाही. पण लक्षात घ्या, ही करुणा, हे प्रार्थना ज्यावेळेला आई भगवती जगदंबेची एखादा जीव, एखादा भक्त करतो, त्यावेळेला ती आपोआप त्याला आपल्या पदरामध्ये घेतल्याशिवाय राहत नसते. रेणुका माता की जय. विनय मान लीजिए मेरी, विनय मान लीजिए, विनय मान लीजिए मेरी, विनय मान लीजिए मेरी, विनय मान लीजिए, मेरी विनय मान लीजिए, विनय मान लीजिए, मेरी विनय
एक तुम ही हो रखवार, तुम ही हो रखवार। खोलो और लुटा दो अब तो, खोलो और लुटा दो अब तो करुणा का भंडार, क्षमा करुणा का भंडार, क्षमा करुणा का भंडार। मुझे दीनहीन पर दया करो, मेरी करुणामयी सरकार, करुणामयी सरकार। विनय मान लीजिए, मेरी विनय मान मेरी विनय मान लीजिए। श्री राधे मेरी विनय मान लीजिए, श्री राधे मेरी विनय मान लीजिए। किशोरी मेरी विनय मान लीजिए, किशोरी मेरी विनय मान लीजिए। विनय मान लीजिए, मेरी विनय मान लीजिए, विनय मान लीजिए, मेरी विनय मान लीजिए। विनय मान लीजिए, मेरी विनय मान लीजिए, विनय मान लीजिए, मेरी विनय मान लीजिए। ही प्रार्थना आहे महाराज जगदंबेच्या चरणावरती. जगदंबेच्या चरणी ही करुणा आहे जी आपण पदाच्या माध्यमातून भाकत आहोत, करुणेची प्रार्थना करत आहोत, विनंती. म्हणून शरणागती ज्यांच्या ज्यांच्यावरती आजपर्यंत संकट आलं, जे जे अशी फार मोठ्या संकटामध्ये पडले, त्यांना त्यांना जगदंबेनीच वाचवलं बरं का. मग इकडं शौनकांनी प्रश्न विचारला, म्हटले असे कोण होते की ज्यांच्यावरती एवढं संकट आलं आणि जगदंबेने त्यांचं रक्षण केलं, अशामध्ये कोण आहेत सांगा आम्हाला. तर त्यावेळेला सूतजी महाराज सांगतात की स्वतः साक्षात भगवान गोपालकृष्णांवरती आलेलं संकट जगदंबेने दूर केलं. की जी देवी भागवत कथा तुम्ही आम्हाला सांगत आहात, या देवी भागवताचं अनुष्ठान केल्याने काय होतं, काय होत नाही. शक्तीची उपासना जिथं चाललेली आहे तिथं सिद्धी आपोआप येतात महाराज. सिद्धी, सर्व प्रकारच्या सिद्धी शक्तीच्या उपासनेमध्ये साधकाला, भक्ताला, उपासकाला प्राप्त होतात. मोठमोठ्या प्रकारचे संकट आरिष्ट जगदंबेच्या नामाने दूर झाले, आजपर्यंत उपासनेने दूर झाले. आणि हा जो यज्ञ आहे महाराज, जो देवी भागवताच्या रूपाने साजरा केला जातो, संपन्न केला जातो, या यज्ञानी तर स्वतः भगवान गोपालकृष्णांवरती आलेलं सुद्धा संकट निरसन झालं. म्हटले गोपालकृष्णांवरती संकट? हो, काही संकट आलं होतं. त्यावेळेला कथाभाग सांगायला लागले की द्वारकेमध्ये आपल्या सुधर्मा सभेमध्ये परमात्मा बसलेले असताना पूर्वासी जन, द्वारकेतले नागरिक धावत पळत भगवंताकडे आले आणि भगवंताला सांगितलं, भगवंता अहो आपल्या सभेकडे सूर्यनारायण वाटचाल करून येत आहेत. भगवंतानी समोर पाहिलं, भगवंताच्या लक्षात आलं हा भोजवंशीय राजा सत्राजित आहे. म्हटले मग सूर्यनारायणासारखा कस काय दिसतो आहे? तर वर्णन असं केलं की हा सत्राजित सूर्यनारायणाचा फार मोठा उपासक होता. सूर्यनारायण याच्यावर प्रसन्न झाले, आपलं सगळं लोक याला फिरवून आणलं आणि या सत्राजिताला स्यमंतक नावाचा एक मणी दान केला. या मण्यामधून अनेक भार सोनं दिवसाला प्राप्त होत होतं.
आणि सूर्यनारायणासारखा तेज प्रकाश याचा होता. आणि मग भगवंतानी सांगितलं पूर्ववासी जनांना, अरे हा सूर्यनारायण नाही, हा सत्राजित आहे, याच्या गळ्यातल्या मण्याचा हा प्रकाश पडलेला आहे. बर, सत्राजित आला. या मण्याचं सामर्थ्य, जिथं दुष्काळ पडलेला आहे, जिथं काही चोरांचं भय आहे, त्या राज्यामध्ये हा मणी जर का राहिला राजाकडे, तर तिथं वेळेवरती पाऊस, अन्नधान्य इत्यादी पिकतं. आणि वरतून पुन्हा अनेक भार सोनं दिवसाला प्राप्त होत आहे त्याच्यातून. म्हणजे संपत्तीला काही खंडत नाही महाराज. रोज सोनं, रोज सोनं, रोज सोनं. भगवंतानी तो मणी पाहिला, सत्राजिताचं कौतुक केलं. भगवंताला मणी आवडला. बराच वेळ भगवंत मण्याकडे पाहत होते. मण्याचं पुष्कळ कौतुक भगवंतानी केलं. सत्राजित निघून गेला. घरी आल्यानंतर आपल्या गळ्यातला मणी काढून खुंटीला टांगला, निघून गेला. सत्राजिताचा एक प्रसेन नावाचा भाऊ होता, तो आला, खुंटीला अडकवलेला मणी गळ्यामध्ये घातला आणि शिकार करण्यासाठी वनामध्ये निघून आला. इकडं शिकारीला आलेला असताना एका सिंहाने त्याच्यावरती आक्रमण केलं आणि त्या सत्राजिताच्या भावाला, प्रसेनला, सिंहाने ठार मारलं. आणि प्रसेनचा मृतदेह ओढत ओढत सिंह न्यायला लागला. एवढ्या वेळामध्ये तिथं आले महाबलशाली जांबुवंतजी महाराज. जांबुवंतजी महाराजांनी सिंहाची हत्या केली, जमिनीवरती पडलेला मणी घेतला आणि आपल्या गुहेमध्ये निघून गेले. इकडं सत्राजित घरी आला. ज्यावेळेला खुंटीला अडकवलेला मणी सत्राजिताला दिसला नाही आणि सत्राजिताच्या शोधाशोध सुरू झाली. मणी कुठंच भेटायला तयार नाही, भावाचाही काही पत्ता नाही. आणि मग सत्राजिताला आठवलं की आज गोपालकृष्णांना माझा मणी फार आवडला होता, फार कौतुक करत होते. कधी कधी गरजेपेक्षा जास्त दुसऱ्याच्या वस्तूचं कौतुकही करू नये बरं का. म्हणजे तिचं काही तिकडं बरं वाईट झालं तर नाव तिकडं लगेच भगवंतावरती आरोप की कृष्णाला एवढा मणी माझा आवडला होता, फार कौतुक करत होता, एकटक पाहत होता त्याच्याकडे, म्हणले त्यांनीच चोरला असेल. बरं, देवावर हा आरोप यायला नुसतं देवानी मण्याचं कौतुक केलं म्हणून आरोप नाही आला. इतिहास काय सांगतो, देवाचा इतिहास काय सांगतो, गोकुळातला इतिहास की कृष्ण कोण आहे, चोर आहे. देवाला वाटायला लागलं, अरे बाबा मी गोकुळ सोडून एवढे वर्ष झाले, आता मी द्वारकाधीश परमात्मा भगवान गोपाल कृष्ण आहे, युग धारण करणारा मी आहे, अशी माझी ख्याती, तरी मला चोर. आणि मग भगवंतानी तो आरोप काढून टाकण्यासाठी यात्रा आपली सुरू केली वनाच्या दिशेने. सत्राजिताला पुष्कळ सांगितलं, मी तुझा मणी चोरला नाही, तरी सत्राजिताने ऐकलं नाही. मग परमात्मा शोध घेण्यासाठी वनामध्ये आले. भगवंतानी पाहिलं प्रसेनचा मृतदेह तिथंच पडलेला आहे. काही पावला अंतरावरती चालत गेले, सिंहाचा मृतदेह पाहिला. तिथून पावलांचे निशाण पाहत 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 भगवंत गुहेच्या दाराजवळ गेले. गोपाळांना सांगितलं इथंच थांबा, मी आतमध्ये जातो. म्हणून भगवंत गुहेमध्ये गेले. द्वारावरती द्वारपालांनी भगवंताला अडवलं, कोण आहेस तू, कुठं जायचं आहे तुला? मी द्वारकेचा राजा श्रीकृष्ण आहे, मला आतमध्ये जाऊ द्या. तुला आतमध्ये जाता येणार नाही. का नाही? आमचे महाराज विश्रांती घेत आहेत, उठवा महाराजांना. खबरदार, तुझा आवाज जरी आमच्या महाराजांच्या कानावरती गेला तरी महाराज तुझी हत्या करून टाकतील. माझी, तुमचे महाराज हत्या करतील. काय नाव तुमच्या महाराजांचं? जांबुवंतजी महाराज. भगवंत 2 पावलं मागं सरकले आणि भगवंतानी मोठ्याने आवाज दिला, जांबुवंता. जसाच आवाज कानावरती गेला, जांबुवंतजी महाराज आवेशामध्ये आले. कुणी मला युद्धासाठी ललकारलेलं आहे, कुणी मला आवाहन दिलं, कुणी मला आवाज दिला. भगवंत समोर आले. जसंच भगवंतांना पाहिलं, एक सामान्य युवक मला आवाहन देतो आहे म्हणून जेच भगवंताच्या खांद्यावरती आपले 2 हात मारले. दोघांमध्ये द्वंद्व युद्ध सुरू झालं. भगवंतानी मागं पुढं पाहिलं नाही. होऊ द्या. भगवंताचा स्वभाव असा आहे महाराज, समोरच्याची हौस होत नाही तोपर्यंत भगवंत हौस फेडत राहतात. सुरू झालं युद्ध. इकडं परमात्मा वापस यायला तयार नाही. बरं, युद्ध 1-2 दिवस चाललं असतं, वापस आले असते भगवंत परमात्मा तर हरकत नव्हती. 1 दिवस झाला, 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, 5 दिवस झाले, 10 दिवस झाले, युद्ध चाललेलंच आहे.
12 दिवस झाले, 15 दिवस झाले, युद्ध चाललेलं आहे. माझा श्रीकृष्ण कोणत्या तरी फार मोठ्या संकटामध्ये अडकलेला आहे. हे वात्सल्य भावामध्ये बुडून गेलेल्या वसुदेवजी महाराज देवकी आईसाहेबांना जाणवायला लागलं. घाबरले वसुदेवजी महाराज, देवकी आईसाहेब घाबरल्या. एवढ्या वर्षांच्या अंतराने आज कुठंतरी आमचा कृष्ण आमच्या सहवासामध्ये आहे. इतका वर्षांचा विरह सहन केल्यानंतर आता कुठं आम्ही त्याला पाहू शकतो? असं वाटतं आमच्या कृष्णावर काही संकट येऊ नये. कृष्णाला काही बरं वाईट झालं, त्याच्या शरीराचं देहाचं काही बरं वाईट झालं तर घाबरले. एवढ्या वेळामध्ये नारदजी महाराज महालामध्ये येऊन पोहोचले. नारदांना पाहिलं, धावत पळत वसुदेव गेले, नारदांच्या चरणावर लोटांगण घातलं. महाराज, कृष्ण द्वारका सोडून अनेक दिवस झाले निघून गेलेला आहे, अजून वापस आला नाही. माझ्या कृष्णाच्या शरीराचं काही बरं वाईट तर झालं नसेल ना? माझा कृष्ण सुखरूप राहिला पाहिजे, माझा कृष्ण सुरक्षित राहिला पाहिजे. महाराज, तुम्ही काहीतरी साधन सांगा, उपाय सांगा, मार्ग सांगा. नारदजी महाराज म्हणतात, वसुदेवा, कृष्णाला काही होऊ नये असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला आई भगवती जगदंबेची उपासना करावी लागेल. नवानव यज्ञ करावा लागेल, अंबा यज्ञ करावा लागेल. आणि त्या यज्ञाच्या माध्यमातून जर का आई भगवती जगदंबा प्रसन्न झाली तर गोपाल कृष्ण पुन्हा यथायोग्य समयाला सुखरूप द्वारकेच्या राजमहालामध्ये येतील. अनुष्ठानाला सुरुवात करा. इकडं नारदांनी ज्या वेळेला हे सांगितलं त्याच वेळेला वसुदेवांना आठवायला लागलं की ज्या वेळेला मी बंदी शाळेमध्ये होतो, देवकी आणि मी, त्यावेळेला कंस अत्यंत क्रूरतेने माझ्या 6 लेकरांची त्यांनी हत्या करून टाकली. 7वा गर्भधारणा तर झाली, कानावर आलं, पण तो गर्भ काही जन्माला आला नाही. आणि मग 8व्यांदा गर्भधारणा ज्या वेळेला झाली, अगोदरच माझी 6 लेकरं कंसानं मारून टाकली. 7वं लेकरू तर पाहायला पण भेटलं नाही. 8वं लेकरू तरी निदान सुखरूप जन्माला आलं पाहिजे असं वसुदेवांना वाटायला लागलं. आणि त्याच वेळेला एक दिवस महर्षी गर्गाचार्य बंदी शाळेमध्ये वसुदेवजी महाराजांच्या भेटीला आले. आणि गर्गाचार्यजी महाराजांना वसुदेवांनी प्रार्थना केली, महाराज, तुम्ही आमचे कुलगुरू आहात, आमच्यावर काहीतरी कृपा करा. 8वं बाळ तरी माझं सुरक्षित जन्माला आलं पाहिजे, जगलं पाहिजे. गर्गाचार्यजी महाराजांनी सांगितलं, वसुदेवा, तुमच्या 8व्या लेकराच्या प्राणावरती सुद्धा संकट आहे, पण हे संकट टळून जावं असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही जगदंबेची उपासना करा. मी तर बंदिवासामध्ये होतो, मी काही करू शकलो नाही. मीच महाराजांना विनंती केली, माझ्या वतीनं तुम्ही अनुष्ठान करा. आणि मग पर्वतावरती जाऊन गर्गाचार्यजी महाराजांनी अनुष्ठान केलं. आई भगवती जगदंबेच्या बीजाक्षर मंत्राचं गायन केलं, जप केलं, अनुष्ठान केलं, पाठ केला देवी स्तोत्राचा. आणि त्याच्याच परिणामाने माझं 8वं लेकरू कृष्ण सुरक्षित राहिला. आता तुमच्या प्रेरणेने मी पुन्हा एकदा जगदंबेची उपासना करेन. म्हणून इकडं नवार्णव यज्ञ आरंभ झाला वसुदेवजी महाराजांचा. आणि इकडं 9 दिवसांचं अनुष्ठान पूर्ण होतं न होतं तोच तिकडं भगवंतानी जांबवंतजी महाराजांना रक्तबंबाळ केलं आणि धाराशायी केलं. आणि जांबवंताच्या छातीवर परमात्मा बसला. आणि मग जांबवंतजी महाराजांनी विचारलं, तुम्ही कोण आहात? मी परमात्मा आहे, पण माझा परमात्मा तर असा दिसत नाही, तो तर कोदंड पाणी आहे. तुमचे डोळे किती चंचल आहेत. तुमचा रंग जरी त्यांच्यासारखा असला, तुमचं सारं शरीर अवयव जरी त्यांच्यासारखं असलं तरी तुमचे डोळे सांगतात ना तुम्ही ते नाहीत. प्रभू रामरायामध्ये आणि प्रभू गोपालकृष्णांमध्ये काहीच अंतर नाही, पण एकच अंतर महात्म्यांनी सांगितलं, राम कोणता आणि कृष्ण कोणता हे कसं ओळखायचं. या दोघांचं सगळं वर्णन सारखं, सगळं दिसणं अगदी, दोघं समोर उभे राहिले तर कळत नाही, पण कसं ओळखायचं याची एक खूण संतांनी सांगितली. उनके नयन गंभीर, इनके नयन चपल. फक्त डोळ्यांचा फरक आहे. त्यांचे डोळे अगदी गंभीर आहेत, शांत आहेत, आणि यांचे डोळे चंचल आहेत. महाराज एका जागेवर कधी स्थिर होत नाहीत. आणि मग जांबवंतजी महाराज म्हणतात, तुम्ही ते नाहीत, मीच राम आहे. म्हणून रामरूपाचं दर्शन जांबवंतजी महाराजांना करून दिलं.
आनंद झाला. समंतकमणी भगवंताच्या हाती देत असताना आपली जांबवंती नावाची कन्या सुद्धा भगवंताच्या स्वाधीन केली. भगवंताचा विवाह संपन्न झाला आणि इकडं यज्ञ पूर्ण होतो आहे वसुदेवांचा. तर परमात्मा भगवान गोपाल कृष्ण द्वारकेमध्ये येण्याची सूचना आली की परमात्मा गोपाल कृष्ण सुखरूप आहेत. आणि नुसतेच सुखरूप आहेत असं नाही, तर द्वारकेत येत आहेत. बरं, एकटेच येत आहेत असं नाही, तर हे वसुदेवा, तुमच्यासाठी अजून एक पुत्रवधू घरात घेऊन येत आहेत, अजून एक लक्ष्मी घरात घेऊन येत आहेत. आणि आपल्या पुत्राला गोपालकृष्णाला वसुदेवजी महाराजांनी ज्या वेळेला धर्मपत्नी सहित येताना पाहिलं, आनंद झाला, स्वागत केलं भगवंताचं. सूतजी महाराज 88,000 शौनकादी ऋषींना सांगतात, पहा शौनकांनो, भगवान गोपालकृष्णांवरती आलेलं संकट सुद्धा ज्यावेळेला वसुदेवांनी महालामध्ये हे अनुष्ठान केलं देवी भागवताचं, त्यावेळेला भगवंतावरचंही संकट नाहीसं झालं. तर तुमच्या माझ्यासारख्या सामान्य माणसांच्या जीवनामध्ये आलेली संकट भगवती नाहीशी करणार नाही का? करेल महाराज. भगवती तुमचं माझं रक्षण आजपर्यंत करत आली, इथून पुढेही भगवती तुमचा माझा सांभाळ करत राहणार, कारण ती शक्तिरूपाने आपल्यामध्ये निवास करते आहे. याच जगदंबेच्या या देवी भागवताच्या माध्यमातून तिच्या ज्ञानाचा भक्तीचा प्रकाश सूतजी महाराज दान करतात. आणि या देवी भागवताला श्रवण केल्याचं फलित काय आहे, त्या फलिताचं वर्णन करून देवी भागवताच्या श्रवण पठनाचं सुद्धा अगाध अशा प्रकारचं महात्म्य वर्णन करून सांगतात. आनंद झाला. आणि मग शौनकांच्या मनामध्ये प्रश्न उत्पन्न झाला की महाराज, तुम्ही एवढे ज्ञानी आहात, एवढं सगळं भगवती भगवंताच्या संबंधातलं ज्ञान तुमच्याकडे आहे, आणि तुम्ही असं वर्णन केलं की शुकदेवजी महाराजांना वेदव्यासजी महाराजांनी हे सगळं ज्ञान सांगितलं, ही कथा वर्णन करून सांगितली, त्यावेळेला तुम्ही ऐकली. मग आमच्या मनामध्ये एक प्रश्न उभा राहिला. काय प्रश्न आहे? म्हटले, आम्हाला सांगा, वेदव्यासजी महाराज तर विरक्त महात्मे होते, वनामध्ये राहत होते, वेदव्यासजी महाराजांचा विवाह झालेला नाही. मग अशा वेळेला वेदव्यासजी महाराजांना शुकदेवजी महाराजांच्या रूपाने पुत्रप्राप्ती कशी झाली आम्हाला सांगा. शुकदेवांनी वेदव्यासजी महाराजांकडून हे शास्त्र कसं श्रवण केलं आम्हाला कृपा करून तुम्ही सांगा. आणि शुकदेवांना व्यासांनी काय बोध दिला आणि भगवतीची त्यांच्यावर कशी कृपा झाली, हे सगळं चरित्र तुम्ही आम्हाला वर्णन करून सांगा. अशी प्रार्थना ज्या वेळेला केली, सूतजी महाराजांना आनंद झाला. आता कशा पद्धतीनं शौनकांनी विचारलेल्या ह्या प्रश्नाचं उत्तर सूतजी महाराज देतील, आपणही श्रवण करू उद्याच्या कथाभागामध्ये. भगवतीची कृपा झालेली आहे तुमच्या माझ्यावरती की आजपासून श्रीमद देवी भागवत श्रवण करण्यासाठी आपण आरंभ केलेला आहे. जराशी प्रस्तावना भूमिका पाहत असताना भगवती देवी भागवताच्या महात्म्याचा जरासा भाग आपण श्रवण केलेला आहे. आता उद्याच्या कथा भागामध्ये प्रथम स्कंधापासूनचं चरित्र सूतजी महाराज आरंभ करतील, ज्यामध्ये वेदव्यासजी महाराजांना पुत्रप्राप्तीची इच्छा कशी होते, शुकदेवांचं प्रागट्य कसं होतं, शुकदेवांचा गृहस्थाश्रम कशा पद्धतीनं वर्णन करून सांगतात, इत्यादी कथाभाग तुम्हाला वर्णन करून सांगतील, ज्यामध्ये आई भगवतीची जगदंबेची कृपा ह्या साऱ्या भक्तांवरती कशी होत गेली हे तुमच्या माझ्या लक्षात येईल. म्हणून आज पहिला दिवस असून सुद्धा बरेच भाविक मंडपामध्ये उपस्थित राहिलेले आहेत. जे भाविक आज येऊ शकले नाहीत, आलेल्या भाविकांनी जात असताना आणि उद्या येत असताना इतरही भाविकांना सूचना द्या की श्रीमद देवी भागवत कथेला आरंभ झालेला आहे. जेवढे 6 दिवस आपल्याकडे भगवतीनं दिलेले आहेत, तेवढे 6 दिवस तिचं चरित्र श्रवण करण्याचा प्रयत्न करू. प्रार्थना करू कोणत्याही प्रकारचं विघ्न संकट आपल्या या सप्ताह कालावधीमध्ये येऊ नये. निर्विघ्नपणाने आपला हा सप्ताह संपन्न व्हावा अशी भगवतीच्या चरणी प्रार्थना करू. प्रयत्न करू जेवढी बुद्धी दान करेल भगवती मजदासाला तेवढं तिच्या चरित्राच्या संबंधामध्ये श्रवण करण्याचा प्रयत्न. बाकी सारी तिची इच्छा. झालेली सेवा भगवतीच्या चरणी सद्गुरूंच्या चरणी समर्पित करून आजच्या सेवेला पूर्णविराम देण्यापूर्वी घालू जरासा गोंधळ.
हे उदो उदो गरजूनी करीतो मानाचा मुजरा हे उदो उदो गरजूनी करीतो मानाचा मुजरा गोंधळी आई चालो मी गोंधळी आईचा 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 तुंतून हातात तुंतून हातात झांजेच्या नादात झांजेच्या नादात ढोलाचा डमडमाट वाजतो ठेक्यात ढोलाचा डमडमाट वाजतो ठेक्यात प्रकाश मशालीचा दिवा अंधाराचा प्रकाश मशालीचा दिवा अंधाराचा गोंधळी आई चालो मी गोंधळी आईचा गोंधळी आई चालो मी गोंधळी आईचा गोंधळी आई चालो मी गोंधळी आईचा आसूड हातात आसूड हातात पाठीवरी हानी तो पाठीवरी हानी तो अहो सुप्रीत अंबाबाई घेऊन नाचतो सुप्रीत अंबाबाई घेऊन नाचतो हे मळवट भरिला कुंकुम हळदीचा मळवट भरिला कुंकुम हळदीचा गोंधळी आई चालो मी गोंधळी आईचा हा गोंधळी आई चालो मी गोंधळी आईचा गोंधळी आई चालो मी गोंधळी आईचा कवड्याच्या माळानी कवड्याच्या माळानी परडी भरली पिठानी परडी भरली पिठानी अनंत भोप्या कमळा जोगिनी होवली अनंत होत्या कमळा जोगिनी होनी हे अखंड आनंद ते घे प्रणाम प्रेमाचा अखंड आनंद घे प्रणाम प्रेमाचा गोंधळी आई चालो मी गोंधळी आईचा गोंधळी आई चालो मी गोंधळी आईचा गोंधळी आई चालो मी गोंधळी आईचा हे उदो उदो गरजुनी करीतो मानाचा मुजरा उदो गरजोनी करीतो मानाचा उदो उदो गरजुनी करीतो मानाचा मुजरा उदो गरजोनी करीतो मानाचा गोंधळी आई चालो मी गोंधळी आईचा गोंधळी आई चालो मी गोंधळी आईचा गोंधळी आई चालो मी गोंधळी आईचा अनादि निर्गुण प्रगटली भवानी अनादि निर्गुण प्रगटली भवानी ओह महिषासुर मर्दनाला गुनी ओह महिषासुर मर्दनाला गुनी विविध तापाचे करावया झाडणी विविध तापाची करवया झाडे भक्ता लागी तू पावसी निर्वाणी भक्ता लागी तू पावसी निर्वाणी ऐसा जोगवा 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 मागेन ऐसा जोगवा ऐसा जोगवा 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 मागेन ऐसा जोगवा द्वैत सारोनी माळ मी घालीन एकानीच सारोनी माळ एकानी मी घालीन द्वैत सारोनी माळ मी घालीन द्वैत सारोनी माळ मी घालीन हाती बोधाचा झेंडा मी घेईन हाती बोधाचा झेंडा मी घेईन भेद रहित वारीसी जाईन भेद रहित वारीसी जाईन
मागेन ऐसा जोगवा ऐसा जोगवा 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 मागेन ऐसा जोगवा नवविध भक्तीच्या करोनी नवरात्रा भक्तीच्या करोनी नवरात्रा कोटी मागेन मागेन ज्ञानपुत्रा मागेन मागेन ज्ञानपुत्रा करोनी सद्भाव अंतरीच्या मित्रा करुणी सद्भाव अंतरीच्या मित्रा दंब सासऱ्या सांडीन कुपात्रा दंब सासऱ्या साडीन कृपात्रा ऐसा जोगवा 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 मागेन ऐसा जोगवा ऐसा जोगवा 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 मागेन ऐसा जोगवा पूर्ण बोधाची घेईन परडी बोधाची घेईन परडी आशा तृष्णेच्या पाडीन दरडी आशा तृष्णेच्या पाळीन दरडी मनोविकार करीन कुरवंडी मनोविकार करीन कुरवंडी अद्भुत रसाची भरीन दुरडी अद्भुत रसाची भरीन दुरडी ऐसा जोगवा 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 मागेन ऐसा जोगवा ऐसा जोगवा 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 मागेन ऐसा जोगवा आता सजनी झाले मी निसंग आता साजणी झाले मी निसंग कल्पनवऱ्याचा सोडियेला संग कल्पनवऱ्याचा सोडीला संग काम क्रोध हे जोडियेले केला मोकळा मार्ग सुरंग केला मोकळा मार्ग सुरंग ऐसा जोगवा 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 मागेन ऐसा जोगवा ऐसा जोगवा 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 मागेन ऐसा जोगवा ऐसा जोगवा मागोनी ठेविला ऐसा जोगवा मागोनी ठेविला सावनी महाद्वारी नवसमी फेडिला महद्वारी नवसमी फेडिला एका जनार्दनी एकपणे देखिला एका जनार्दनी एकपणे देखिला जन्म मरणाचा फेरा चुकविला जन्म मरणाचा फेरा चुकविला ऐसा जोगवा 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 मागेला ऐसा जोगवा ऐसा जोगवा 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 मागेन ऐसा जोगवा ऐसा